जय भीम, जय शिवराय, जय संविधान। आज मला विषय रामदास आठवले साहेबांना एक प्रश्न विचारासा वाटले। साहेब, आज मी एक व्हिडिओ पाहिली, विदर्भातल्या लोकांसाठी त्यांचं कर्जमाफी करतायत। चांगली गोष्ट आहे, कारण का शेती पिकवतात पण त्या पिकाचा त्यांना भाव मिळत नाही आणि आत्महत्या करतात। खऱ्या गोष्टच आहेत, परंतु विदर्भातली लोक आणि कोकणातल्या लोकांकडे 2 एकर जमिनीमध्ये 5 भाऊ असणारे 5 भाऊ कसं त्या गुजारा करत असतील। कारण आमचे वडील एकटे होते, 2 एकर शेती चालत होती, पण आज त्याच जमिनीमध्ये 5 कुटुंब झाली। साहेब, आमची उत्पन्न वाढली का? आम्ही शेतकरी असताना आम्हाला शेती करण्याची जागा वाढवून दिलात का? सरकारची तर वोट बँक वाढली, मग आम्ही कुठल्या बलावर जगायचं? तुम्ही किती वर्षांनी कोकणात कधी येऊन बघितलं का? तुमच्या असणाऱ्या बांधवांना 2 एकर जमिनीमध्ये का 5 कुटुंब कसे राहत असतील? सरकारी नोकरी नाही आहे, कुठला व्यवसाय नाही आहे, मग आम्ही काय करतो, कसं जगतोय? आणि आज संविधानाची बात, आज आरक्षणबद्दल जो आरक्षण आहे, जो आमच्या येणाऱ्या पिढीला, त्याच्यावरती देखील आज हल्ले चाललेत। साहेब, तुम्ही करता काय? आज एवढ्या वर्ष प्रत्येक सत्तेमध्ये गेलात, प्रत्येकाकडे पाहिलं, काय साध्य मिळालं तुमच्या जनतेला? काय कुठल्या मुलांना नोकऱ्या लावलात कोकणामध्ये? काय मिळालं? साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही आता तरी जागे व्हा आणि वंचितमध्ये या, एक पॉलिटिशियन करा, राजकारण केला आणि त्यांना धावून द्या। या सत्तेमध्ये बसणाऱ्या तुमच्या जनतेवरती हल्ला करणाऱ्यांना तुम्ही समाज काय आहेत ते। कारण का भीमा कोरेगावच्या इतिहासामध्ये असणाऱ्या आपल्या महाराणा सैनिकमध्ये घेतलं नाही, पण त्यांनी असणाऱ्या समोरच्या पार्टीमध्ये सैनिकमध्ये भरती होऊन कसा युद्ध लढवला डोक्याने। तसंच साहेब, तुम्ही भले त्या पक्षात राहा, परंतु वंचितमध्ये त्याला सहकार्य करा आणि ह्या आमच्या असणाऱ्या कोकणातल्या लोकांना, आम्हाला शेती तर वाढून देऊ शकत नाही, शेती राहिलीच नाही हो, गुरं म्हशी कुठे बाळगायचे, काय खाया घालायचं? साहेब, लक्ष द्या। तुम्हाला माझा हात जोडून आग्रहाची विनंती, हा संदेश तुमच्यावर पोहोचवतील, हा व्हिडिओ तुमच्यावर पोहोचलाच पाहिजे। जय भीम, जय संविधान, जय शिवराय।